वात अर्थातच पुण्यातल्या बातमीनं नरसापूरमधील अत्याचार प्रकरणी पुणे बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर आंदोलकांनी ठिय्या केला होता। तब्बल 3.5 तास पीडित कुटुंबीय आणि आंदोलकांनी पुणे बंगळुरू महामार्ग रोखून धरला होता। पोलिसांकडून कुटुंबियांची समजूत काढण्याचा वारंवार प्रयत्न सुरू होता, मात्र चर्चेतून मार्ग न निघाल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांचं लेखी पत्रही देण्यात आलं। शेवटी पोलिसांनी लाठीचार्ज करून आंदोलकांना हटवलं आणि आता आपण ही दृश्य पाहतो आहोत। अंत्यसंस्कारासाठी ॲम्ब्युलन्स ही या दृश्यांमध्ये आपण पाहतो आहोत। वैकुंठ स्मशानभूमीमध्ये ॲम्ब्युलन्स पोहोचले या चिमुकलीचं पार्थिव घेऊन। तिच्यासोबत तिचे काही नातेवाईक आहेत आणि पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर या पीडितेवर अंत्यसंस्कार केले जातील। आपण ही लाईव्ह दृश्य पाहतो आहोत। या पीडितेचं पार्थिव या ॲम्ब्युलन्सच्या माध्यमातून वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलं आहे आणि थोड्याच वेळात या पीडित चिमुकलीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। यशपाल सोनकांबळे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले आहेत। यशपाल, इथे पीडितेचे कोण कोण नातेवाईक आलेले आहेत? पोलीस अधिकारी सुद्धा काही उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर या पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। काय सविस्तर माहिती आहे? या ठिकाणी काही निवडक नातेवाईकांनाच बोलवण्यात आलेलं आहे आणि पोलिसांच्या संरक्षणामध्ये आंदोलन स्थळापासून इथे 15 मिनिटात मृतदेह आणलेला आहे। आता या ठिकाणी विधिवत या पीडित मुलीला अखेरचा निरोप देण्यात येणार आहे। मिलिंद सर, आपण आता टीव्ही स्क्रीनवर 2 दृश्य पाहतो। टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूची जी दृश्य आहेत ती वैकुंठ स्मशानभूमीतली दृश्य आहेत, तर टीव्ही स्क्रीनच्या उजव्या बाजूची दृश्य ही पुणे बंगळुरू हायवे रिकामा करताना इथून आंदोलकांना पोलिसांनी शेवटी मर्यादित बळाचा वापर करून हटवलं आणि या मार्गावरची वाहतूक पुन्हा सुरू करण्यात आली, त्याची दृश्य आहेत। तर टीव्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूची जी दृश्य आहेत ती पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीतली दृश्य आहेत। इथे या चिमुकल्या पीडितेचे नातेवाईक इथे येऊन पोहोचले आहेत। काही स्थानिक नागरिक, पोलीस प्रशासनाचे अधिकारी इथे उपस्थित आहेत आणि थोड्याच वेळात काही औपचारिकता पूर्ण केल्यानंतर या पीडितेच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील। अत्यंत संतापजनक आणि तेवढीच हृदय हेलावून टाकणारी ही सगळी घटना कालपासून या सगळ्या घटनेनं महाराष्ट्र ढवळून निघाला। नरसापूरमध्ये गावातल्याच एका नराधमानं या चिमुकलीवर गोठ्यात वासरू दाखवतो असं सांगून गोठ्यात नेऊन अत्याचार केले आणि यातच या चिमुकलीचा मृत्यू झाला। काही वेळापूर्वी ज्यावेळेला हा सगळा पुणे बंगळुरू हायवे मोकळा करण्यात आला आणि हे पार्थिव घेऊन ॲम्ब्युलन्स वैकुंठ स्मशानभूमीच्या दिशेने निघाली, तेव्हा पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी काय म्हटलंय पाहूया। त्यांचे समाधान, आमची चर्चा जे मी सांगितले त्याच्याशी त्यांना आश्वासन दिले होते, त्याचे समाधान झाली होती आणि त्यांना मी हे पण आश्वासन दिले होते की मनात काही शंका असतील किंवा प्रश्न असतील किंवा काही विषय ज्याचे आपल्याला उत्तर पाहिजे असतील तर आपण मला निरोप द्या, मी स्वतः उद्या आपले घरी येऊ आणि परत या विषयाची अंत्यविधी कधी पार पडणार आहे? वाहतूक आता सुरू झालेली आहे, सुरळीत झाली नसतील। मुळे वाहतूक आता सुरू झालेली आहे, पण
परिस्थिती आता पूर्णतः नियंत्रणात आहे. पोलिसांच्या आंदोलकांनी सुद्धा त्यांच्या संयमाचा बांध फुटल्यानंतर आंदोलक काहीसे आक्रमक झाले. पोलिसांनी सुद्धा वारंवार सांगून जिल्हाधिकाऱ्यांचं पत्र देऊन सुद्धा जेव्हा आंदोलक हटायला तयार नव्हते त्यावेळेला पोलिसांनी थोडासा बळाचा वापर करून इथनं आंदोलकांना हटवलं आणि आता ही वाहतूक सुरळीत पूर्ववत करण्याचे प्रयत्न सध्या युद्धपातळीवर सुरू आहेत. थोड्या वेळातच ही वाहतूक पूर्णतः पूर्वपदावर येईल. तर इकडे टी व्ही स्क्रीनच्या डाव्या बाजूला आपण जी दृश्य पाहतो आहोत ती पुण्याच्या वैकुंठ स्मशानभूमीतली ही दृश्य आहेत. आणि इथे पीडितेचे नातेवाईक, ॲम्ब्युलन्स आणि या पीडितेचं पार्थिव इथे दाखल झालं आहे. पुण्यातले काही नागरिक आहेत, काही कार्यकर्ते आहेत आणि या चिमुकलीचे नातेवाईक आहेत. पुणेकरांमध्ये या सगळ्या घटनेबद्दल प्रचंड संताप आहे, तीव्र नाराजी आहे. महाराष्ट्रातून सुद्धा अत्यंत संतप्त अशा प्रकारच्या प्रतिक्रिया अजूनही येत आहेत. राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी संध्याकाळी मुख्यमंत्र्यांची या आंदोलकांच्या बरोबर बातचीतही करून दिली होती.